नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा 6वा जो हप्ता आहे त्या संदर्भात, त्याचबरोबर जो हप्त्यामध्ये वाढ झाली आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ पाहू। बघा, महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 3 मार्च 2025 ते 26 मार्च 2025 या कालावधीमध्ये होणार आहे। यामध्ये 2 मार्चला चहा पाण्याच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाने या अधिवेशनाची सुरुवात झाली। 3 मार्च रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या मांडल्या। यामध्ये कोणत्या क्षेत्राला किती बजेट आहे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। पुरवणी मागण्या मांडल्यानंतर अनेक विरोधकांनी यावर एक रोष व्यक्त केला आणि शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय असा सवाल उपस्थित केला। तर 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मांडणार आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व जनतेचे लक्ष आता या अर्थसंकल्पाकडे लागणार आहे। त्यामुळे कोणत्या क्षेत्राला किती आणि काय मिळणार याविषयी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। 3 मार्च रोजी विरोधी पक्षातील नेत्यांनी शेतकरी व शेती कर्जमाफी या मुद्द्यावर रान पेटवले। त्यावेळी उत्तर देताना अजित पवार म्हणाले की महाराष्ट्र शासनाने शेतकरी आणि राज्यातील सर्व जनतेसाठी चालू असलेल्या कुठल्याही योजनेला आपण स्थगिती देणार नाही। त्यामुळे तरीही ते विरोधकांचे त्यावर समाधान झाले नाही। त्यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार नाही, तसेच लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मात्र आता सद्यस्थितीत मिळणार नाही हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले। तसेच त्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे नमो शेतकरी योजना, या योजनेमध्ये बद्दलही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी नमो शेतकरी या योजनेचा 6वा हप्ता 10 मार्चपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे स्पष्ट सांगितले। तरीही विरोधकांचे यावर समाधान झाले नाही। त्यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले की नमो शेतकरी योजनेचा वाढीव हप्ता जो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षात 3000 रुपये वाढीव देण्याचे सांगितले, तो मात्र सद्यस्थितीत आपण देऊ शकणार नाहीत, मात्र तो लवकरच देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, ही बाब त्यांनी आवर्जून उल्लेख करून सांगितली। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन सुद्धा दाबा। धन्यवाद।